सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले। यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय। विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांचा पारंपरिक नान्नज जिल्हा परिषद मतदारसंघ हा ओबीसी साठी राखीव झाला। त्यामुळे काकांना काहीशी अडचण झाली। नव्याने झालेला बीबी दारफळ आज जिल्हा परिषद गट सर्वसाधारणसाठी खुला झालाय। त्याचबरोबर कोंडी हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आहे। काका साठे यांचा नान्नज हा जिल्हा परिषद गट ओबीसी साठी राखीव झाल्याने कार्यकर्ते आणि स्वतः काका यांच्यात सोमवारी प्रचंड नाराजी दिसून आली। त्याला कारणही तसेच आहे। विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली। काका साठे हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याने त्यांनी राजू खरे यांना निवडून आणले, परंतु दुसरीकडे दिलीप माने यांनी माजी आमदार यशवंत माने यांना मदत केली। तसेच मार्डीचे माजी सरपंच अविनाश मार्तंडे हे सुद्धा दिलीप माने यांच्या सोबत गेले। त्यानंतर दिलीप माने आणि काका साठे यांच्यात दुरावा निर्माण झाला। याच दरम्यान बाजार समितीची निवडणूक झाली, तेव्हाही काका साठे यांनी बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता, पण दिलीप माने, आमदार सचिन कल्याण शेट्टी, सुरेश हसापुरे, शहाजी पवार, अविनाश मार्तंडे